अमेरिकेनं सागरी नाकेबंदी केल्यामुळे इराणला मोठा आर्थिक फटका बसतोय। अशातच आता इराणनं युद्ध पूर्णपणे थांबवण्याची इच्छा व्यक्त केल्याचं बोललं जातंय। त्यामुळेच की काय आता इराणनं अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवलाय। पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। इराणचा नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव। युद्धविराम प्रस्तावावर चर्चा होईल। ट्रम्पचा प्रतिसाद, तणाव कमी होणार। इराण अमेरिका यांच्यातील तणाव काही थांबायचं नाव घेत नाहीये। खरं तर ज्या होर्मुझ जलमार्गाचा वापर इराणनं ढाल म्हणून केला, त्याच होर्मुझ जलमार्गाची नाकेबंदी करून अमेरिकेनं इराणची आर्थिक कोंडी केली आहे। गेल्या 3 आठवड्यात अमेरिकेनं 40हून अधिक जहाजं परत पाठवली आहेत। इतकंच नाही तर अमेरिकेनं इराणच्या बंदरांच्या केलेल्या नाकेबंदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला दररोज $500 दशलक्ष फटका बसतोय। त्यामुळे तात्पुरत्या युद्धविरामाऐवजी युद्ध पूर्णपणे संपवण्याची इच्छा इराणनं व्यक्त केल्याचं बोललं जातंय। अशातच आता इराणनं अमेरिकेला युद्ध थांबवण्यासाठी 14 कलमी नवा शांतता प्रस्ताव दिलाय। इराणनं आपल्या 14 कलमी शांतता प्रस्तावात अमेरिकेसमोर पुन्हा अटी ठेवल्या आहेत। लेबेनॉनसह सर्व युद्ध थांबवावं, तसंच होर्मुझमधील नौदल नाकेबंदी हटवावी आणि संपूर्ण सैन्य मागे घ्यावं। एवढंच नाही तर इराणवरील सर्व निर्बंध हटवावेत आणि इराणची गोठवलेली मालमत्ता परत करावी। विशेष म्हणजे युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई इराणला द्यावी। यावर ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं पाठवलेल्या नव्या शांतता प्रस्तावावर लवकरच चर्चा होईल असं स्पष्ट केलंय। पण हा प्रस्ताव स्वीकारला जाईल की नाही हे सांगू शकत नाही, कारण इराणनं गेल्या 47 वर्षात माणुसकी आणि जगाचं जे नुकसान केलंय त्याची पुरेशी किंमत त्यांनी अद्याप मोजलेली नाही, असं खळबळजनक विधान ट्रम्प यांनी केलंय। त्यामुळे इराणच्या 14 कलमी शांतता प्रस्तावावर अमेरिका कसं प्रत्युत्तर देणार? अमेरिका एक पाऊल मागे येणार का? आखाती देशातली तणावाची स्थिती कधी निवळणार याकडेच आता जगाचं लक्ष लागलंय। रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।